मांजरी येथील घुले वस्ती परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईनचं काम रखडलं. 2025-26च्या मंजूर बजेटमधील मुख्य ड्रेनेज लाईनचं काम अद्याप सुरू झालंच नाही. पुणे महापालिकेकडं वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड. पुणे महापालिकेच्या प्रशासनाविरुद्ध माजी शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन. धरणे आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. तर या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक अमर घुले तसंच भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर कार्यकारिणी सदस्य तथा मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज घुले आणि भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गौरव मस्के यांचा जाहीर पाठिंबा. शासनानं या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास रास्ता रोको करणार, मयूर खलसे यांचा इशारा. पहा मान्यवरांच्या सडेतोड प्रतिक्रिया. मयूरदादा किंवा हे का स्पष्ट बोलत नाही की प्रशासनाला जर काम टेंडर झाले तर त्यांना काय अडचण नसते काम करण्यात. मला असं वाटतं की काही इथले जे आहेत मयूरदादा हितचिंतक असतात त्यांना असं वाटतं असेल की ते मयूरदादांनी काम केलं किंवा त्याच्या फुटेज त्यांना मिळेल, त्याच्यामुळे ते ह्या कामामध्ये आमच्याकडनं पण पूल तुटला जातो महानगरपालिकेत. आम्हाला त्याच्यातून सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, नीट रोड नाही, साधी एक मुलमाची गाडी सुद्धा मांजरीसाठी देत नाही किंवा मुलेनगरच्या 5 कोल्ह्या असतील, काहीच कामं प्रशासन ऐकत नाही. यासाठी आम्ही मयूरदादा खलसे यांनी आंदोलन केले. त्यासाठी शिवसेना पक्षाकडनं आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी टेंडर झाली असतील तर कामं 100% झाली पाहिजे, चालू झाली पाहिजे. ही कामं लवकरात लवकर कशी चालू करता येईल ह्याच्यासाठी आम्ही माननीय शिवराजप्पा असतील, मी असेल, मयूरदादा असतील, अमरदादा आम्ही प्रयत्न 100% करणार आणि कामं चालू करून घेणार. साहेब नमस्कार, मी माजी शासनयुक्त नगरसेवक मयूर खलसे. पुणे महानगरपालिकेचं अर्थसंकल्पीय बजेट 25-26 मध्ये आमच्या मांजरी बुद्रुक परिसरामधील भुलेनगर परिसरामध्ये सर्व नंबर 126 ते 162 गत मुख्य ड्रेनेज लाईन येण्याचं काम त्या ठिकाणी मंजूर झालं होतं. आणि सदरील काम पुणे महानगरपालिकेची निवडणूक होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी टेंडरद्वारे पुणे महानगरपालिकेने लावलं. पुणे महानगरपालिकेची सर्व ज्या अटी शर्ती, पुणे महानगरपालिकेची सगळी नियमावली ते सर्व पाहून पुणे महानगरपालिकेने BN चव्हाण नावाच्या कंपनीला संबंधित कामाचे त्या ठिकाणी टेंडर दिले. BN चव्हाण नावाच्या कंपनीला टेंडर मिळाल्याच्या नंतर आज रोजी 8 महिने उजडले. 8 महिने प्रशासनाने त्या ठिकाणी काम चालू का नाही केले? नेमकं प्रशासनावरती कोणाचा दबाव आहे? का प्रशासनाचं त्या ठिकाणी लक्ष नाही? का प्रशासनाला हा निधी दुसरीकडे वळवायचा आहे? यासाठी साहेब आम्ही या ठिकाणी बसलो. काय एकूण आता आजचा कितवा दिवस आहे? आजचा दुसरा दिवस आहे. काही प्रशासनाचं काही अद्यापही प्रशासनाचं काही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं नाही प्रशासनाने. कारण प्रशासन एकदम सुस्त बसलेले, त्यांना काही घेणं देणं नाही. मांजरी हा विषय त्यांना वाटतं मांजरी पुणे महानगरपालिकेत आहे का नाही हे त्यांना कळत नाही. काय आपलं बोलणं झालं का काय प्रशासन? मी प्रशासनाला 13 तारखेला भेटलो. माननीय श्री संजय गायकवाड साहेबांना, जे अधीक्षक अभियंता आहेत ड्रेनेज विभागाचे, मी त्यांना भेटलो. त्यांच्या कानावरती हा विषय घातला तर ते मला म्हटले की साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही 15 दिवसाच्या आतमध्ये सदरील काम चालू करू. पण 15 दिवसाच्या नंतर मी साहेबांना परत भेटलो. साहेब ते काम चालू नाही झालं, 15 दिवस झाले. तर साहेब म्हटले अजून 8 दिवस द्या. मग आम्ही परत 8 दिवस दिले. नंतर मग मी त्यांना आता 28 तारखेला पत्र दिलं की साहेब तुम्ही जर काम करत नसेल तर शेवटी मला लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. तरी पण त्यांचं काही उत्तर नाही आलं. मग मी लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलनाला बसलोय. भुलेनगर परिसरामधील सर्व नागरिक, माता भगिनी, ज्येष्ठ वर्ग इथं खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्याचं कारण असं की नागरिकांचा हा जिव्हाळ्याचा विषय, नागरिकांचा हा महत्त्वाचा विषय. आरोग्याशी ही पुणे महानगरपालिका प्रशासन खेळणार कधी, किती दिवस खेळणार, का खेळतंय ह्याचा जाब आम्ही त्यांना विचारणार. जर प्रशासनाने योग्य वेळी जर एवढ्या आज उद्यामध्ये दखल न घेता जर काम चालू केलं नाही तर आम्ही उद्या रस्ता रोको करेन आणि होणाऱ्या परिणामावर प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी कालपासून खरं तर या ठिकाणी हे माजी शासन नियुक्त नगरसेवक उपोषणाला बसले, पण प्रशासनानं अजूनही त्यांची दखल घेतल्याचं दिसून येत नाही. या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते माजी शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले पण या उपोषणाला भेटीसाठी आलेत. त्याचबरोबर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराजप्पा घुले असतील, त्याचबरोबर गौरवतात्या मस्के असतील, हेही या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी आलेत. आपण त्यांच्याशीही या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल अमरदादा? आज हे आंदोलन घ्यायची वेळ आली म्हणजे प्रशासनाला जागा व्हायलाच पाहिजे.
आज आम्ही शासन नियुक्त नगरसेवक असताना सर्वे नंबर 126 ते 162 पर्यंत एवढं मोठं बजेट आणलं. आयुक्तांना पाहणीसाठी बोलावलं, आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर आम्हाला बजेट दिलं. प्रत्येक कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईनसाठी 1-1 कोटी रुपये दिले. मुख्य लाईनसाठी त्याच्या 4.5 कोटी रुपये दिले. आता इलेक्शन होऊन आज 8 महिने उलटून जात असतील तरी प्रशासनाला जाग येत नसन तर लोकांनी, सामान्य जनतेने करायचं काय? टॅक्स तर आमच्याकडनं भरपूर लुटला जातो महानगरपालिकेत, पण आम्हाला त्याच्यातनं सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, नीट रोड नाही, साधी एक मुलमाची गाडी सुद्धा माजणीसाठी देत नाही किंवा मुलेनगरच्या 5 कॉलन्या असतील, काहीच कामं प्रशासन ऐकत नाही. यासाठी आम्ही मयूरदादा खलसे यांनी आंदोलन केले. त्यासाठी शिवसेना पक्षाकडनं आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला खऱ्या अर्थानं पाठिंबा या ठिकाणी अमरदादांनी जाहीर केला आहे. त्याचबरोबर मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांनी या उपोषण स्थळाला भेट दिली आहे. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आप्पा, काय सांगाल? आज जे मयूरदादांनी आंदोलन चालू केलंय, मयूरदादांनी मला आता एक पेपर बी दाखवले की माझ्या माहितीनुसार 28/11/2025 त्याचं टेंडर झालं, पण अद्याप काम होत नाही. कारण का की त्याच्यानंतर मला वाटतं आचारसंहिता लागली असेल. आचारसंहिता झाल्यानंतर इलेक्शन झाले असेल. इलेक्शन झाल्यानंतर काही नगरसेवक निवडून गेले असेल. आता मी एवढं सांगू इच्छितो की मला असं वाटतंय, आता मयूरदादा किंवा हे का स्पष्ट बोलत नाही की प्रशासनाला जर काम टेंडर झाले तर त्यांना काय अडचण नसते काम करण्यात. मला असं वाटतं की काही इथले जे आहेत मयूरदादा हितचिंतक असतात, त्यांना असं वाटतं असेल की ते मयूरदादांनी काम केलंय किंवा त्याच्या फुटेज त्यांना मिळेल, त्याच्यामुळे ते ह्या कामामध्ये अडथळा नसेल. पण माझं असं म्हणणं आहे की आज इथली जी जनता आहे त्या जनतेचा प्रश्न असा आहे की यार, आम्ही काय चूक केली का मांजरीमध्ये जागा घेऊन? आमची काय चूक आहेत? तुमचं राजकारण बाजूला ठेवा, आमची कामं करा आणि पब्लिकला, सर्वसामान्य माणसाला काम पाहिजे. मी मयूरदादाला आता हे पाठिंबा देण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे मयूरदादांनी की भविष्यामध्ये आंदोलनापेक्षाही सगळ्यात चांगलं की आपण हे जे पेपर आहेत आपल्याकडं, जर ह्या पद्धतीने जर शासन वागत असेल, शासन म्हणण्यापेक्षा कोण जी काय असेल ती वागत असेल, मला असं म्हणायचं की आता मी नाव नाही घेत, कोण वागत असेल तर आपण त्याच्यावरती, माझं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावरती हायकोर्टामध्ये म्हटलं तर रेट करूया. कारण काय होतं, यांना जर कोर्टाचीच भाषा कळत असेल तर आपण त्या पद्धतीने जाऊया. त्या पद्धतीने जाण्यासाठी मी पूर्ण पाठिंबा देईन. वेळाला तर वकिलाचा सगळा खर्च म्हणलं तरी मी करेन. कारण माझं असं म्हणणं आहे की ही जी लोक आहेत ह्यांच्याकडं, तुमच्याकडं प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. आता मी पाहिलं मागच्या आठवड्यात इथं कारवाई झाली. कारवाई होताना ज्या बिल्डिंग समोर ते पॉकलेट उतरलं, ती बिल्डिंग आहे 11 गुंठ्यातली आणि तिथं कारवाई नाही आली. जे यांची बैठी करेल 1 गुंठ्यामध्ये, अर्ध्या गुंठ्यामध्ये, 1.5 गुंठ्यामध्ये, 2 गुंठ्यामध्ये 8 ते 9 घरांवरती कारवाई केली. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या घरावर कारवाई झाली ना. माझं काय म्हणणं आहे की जर प्रशासनाला एवढी अडचण आहे बिल्डरांची, तर बिल्डरांवरती का कारवाई होत नाही? आता जर मयूरदादा सारखा एक कर्तृत्ववान पोरग जे रात्री दिवस पळून त्यांनी फंड आणलेला आहे, त्यांची अपेक्षा आहे की आम्ही आणलेला फंड आहे तो आमचा आम्हाला मिळू द्या आणि पब्लिकचा, बरं ते फंड काय मयूरदादाच्या घरापाशी जाणार आहे का त्यांच्या घरा बसलं का? आम्ही सर्वसामान्यांसाठी केलेलं काम आहे, तर ते व्हायण्यासाठी कोणाला अडचण करायची काही कारण नाहीये. आणि आज माझं असं म्हणणं की इथं बसायची सुद्धा वेळ आली नाही पाहिजे. पण जर ह्या निवार घट्ट लोकांना ह्या आंदोलनाची भाषा कळत नसेल तर मला असं वाटतं मयूरदादा आपण पुढचं पाऊल घेऊ की आपण हायकोर्टामध्ये जाऊ आणि यांना यांची जागा दाखवू. कारण का आज त्यांच्याकडं हे प्रूफ सुद्धा आहे की सँक्शन झालेलं किंवा टेंडर झालेलं. पण टेंडर झालेलं असताना काही कारण आहे अडवायची? काहीच कारण नाहीये. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी, तुम्ही जे लोकांनी इथं बऱ्यापैकी लोक बी आज जमल्यात, सगळी लोक मयूरदादाच्या मागे आहेत, ती सगळी लोक साथ देतात आहे. मला असं वाटतंय जर हे नसन होत तर मयूरदादा आपण एवढ्या 2 दिवसात विचार करू. मी वाटलं तर भीमाले साहेबांना भेटतो, ते जर येत असेल तर त्यांना बोलून घेऊ, त्यांना सांगू, ते जर आपलं आश्वासन देत असेल तर ठीक आहे, नाही तर आपण पुढचं पाऊल आपलं हायकोर्टामध्ये जायचं निर्णय घेऊ. त्यासाठी मी तुमच्याबरोबर व तुमच्या सर्व लोकांबरोबर मी कायम तुमच्या पाठीशी असेन आणि माझ्या निस्ता पाठीशी नाही तर वेळ आलेल तर तो खर्च माझा मी करेन.
या ठिकाणी खरं तर शिवराजप्पा घुले हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, पण मांजरी परिसराच्या खऱ्या अर्थाने विकासासाठी ते सर्वतोपरी मदत या आंदोलनकर्त्यांना करण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि एकूणच या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणार असंही त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभाचे उपाध्यक्ष गौरव तात्या मस्के हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांनाही या ठिकाणी बोलणार आहोत. तात्या, आपण या उपोषणाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलात, काय सांगाल? मान्य माजी शासन नियुक्त नगरसेवक मयूरदादा खलसे व अमरदादा घुले यांनी यांच्या काळात जे बजेटिंग होऊन टेंडर झालेली कामं मान्य झालेली आहेत, त्याच्या जे कामं पूर्ण होत नाही, जे आंदोलन केलेलं आहे, तर मी आज भारतीय जनता पार्टीतर्फे मान्य शिवराजप्पा घुले व मी त्यांना एवढं आश्वासित करण्यात आलं की आम्ही पहिलं जे अधिकारी आहेत त्यांना भेटू किंवा भीमाले साहेबांना भेटू, ह्यांच्या मार्फत जर काम होत असेल तसं त्याचा आम्ही 100% प्रयत्न करू व मयूरदादांना दिलासा किंवा आश्वासन देण्याचा प्रयत्न करणार. हे जरी अधिकारी आणि नेत्यांना भेटून जरी काम नाही झालं तर मग ते शिवराजप्पांनी मार्ग सांगितलाय ते आपण 100% अवलंबू. पण ही जर टेंडर झाली असतील तर कामं 100% झाली पाहिजे, चालू झाली पाहिजे. ही कामं लवकरात लवकर कशी चालू करता येईल ह्याच्यासाठी आम्ही मान्य शिवराजप्पा असतील, मी असेल, मयूरदादा असतील, अमरदादा, आम्ही हे प्रयत्न 100% करणार आणि कामं चालू करून घेणार. धन्यवाद.